सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठं वस्त्र दालन, महांकाली कलेक्शन होलसेल दालन, नवरदेव नवरी आणि संपूर्ण परिवारासाठी लग्न बस्ता, आहेर साड्या आणि वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये भरपूर व्हरायटी, तेही होलसेल दरामध्ये, फक्त आणि फक्त महांकाली कलेक्शन मध्येच. आमच्यापेक्षा भरपूर व्हरायटी आणि डिस्काउंट तुम्हाला कुठेही मिळणार नाही. तेव्हा एकदा अवश्य भेट द्या. महांकाली कलेक्शन, महांकाली साखर कारखान्यासमोर, मेन रोड, कवठे महांकाळ. कवठे महांकाळ पंचायत समितीचे माजी उपसभापती अनिल शिंदे यांच्यावर प्राणघातक हल्ला. अनिल शिंदे यांच्या घरावर प्रचंड दगडफेक. कवठे महांकाळ पंचायत समितीचे माजी उपसभापती अनिल शिंदे यांच्यावर घाटनांद्रे गावातील त्यांच्या घरात घुसून घरातून बाहेर काढून त्यांच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न झालेला असून जबरदस्तीने गाडीत बसविण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु अनिल शिंदे व त्यांच्या कुटुंबियांनी प्रतिकार केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. कोयत्याने केलेल्या हल्ल्यामध्ये अनिल शिंदे यांच्या दोन्ही हातांना गंभीर इजा झालेली आहे. सदरची घटना रात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास घडलेली आहे. घटनेची माहिती समजताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेशभाऊ पाटील यांनी अनिल शिंदे यांना फोन करून तब्येतीची विचारपूस केल्याची माहिती समजते. माजी उपसभापती अनिल शिंदे यांचे घाटनांद्रे गावात मध्यभागी घर आहे. रात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास घराची बेल वाजवली असता अनिल शिंदे यांनी घराचे दार उघडून बाहेर पाहिले असता तर गावातीलच काही तरुण असल्याचे त्यांनी पाहिल्यानंतर बाहेर आल्यानंतर एवढ्या रात्रीचे काय काम आहे असे विचारले. यावेळी आलेल्या तरुणांनी काम आहे, गाडीत बसा असे सांगितले. परंतु ते नशेत आहेत. काहीतरी संशयास्पद वाटल्याने ते गाडीत बसले नाहीत. मी येणार नाही, उद्या सकाळी बघू असे सांगितले. त्यानंतर घराजवळ आलेल्या 10 ते 12 जणांनी जबरदस्तीने रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून, कोयत्याचा धाक दाखवून त्यांना गाडीत जबरदस्तीने बसविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी प्रतिकार केल्यामुळे त्यांना गाडीत बसविता आले नाही. यावेळी एकाने त्यांच्याजवळ असलेला कोयता बाहेर काढून त्यांच्यावर मारण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी दोन्ही हात पुढे करून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्या उजव्या व डाव्या हाताला गंभीर इजा झालेली आहे. परिसरात मोठा दंगा सुरू आहे. याचा आवाज ऐकून घरातील व शेजारच्या लोकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी आलेल्या 10 ते 12 जणांनी अनिल शिंदे यांच्या घरावर प्रचंड दगडफेक केली. घरासमोर लावलेली बुलेट गाडी पाडून त्याच्यावर दगडफेक केली. बाजूला असलेल्या गाडीवर देखील कोयता मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. माजी उपसभापती अनिल शिंदे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजलेली आहे. घाटनांद्रे व परिसरात गुन्हेगारी वाढल्याने सर्वसामान्य माणसांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अनिल शिंदे यांच्यावर हल्ला करणारे गावातीलच तरुण असल्याची माहिती समजते. या घटनेची नोंद अद्याप कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात झालेली नसून अनिल शिंदे उपचारासाठी रुग्णालयात जाऊन आल्यानंतर गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती समजते. आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा. मुख्य संपादक कुणाल कोठावळे, के मराठी न्यूज नेटवर्क. खुश खबर, मूळ व्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठे महांकाळ शहरामध्ये उपलब्ध. सुविधा, आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही. पोट विकार, बुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला. मूळव्याधी, शर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. हार्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठे महांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटल मध्ये उपलब्ध. आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठे महांकाळ.